बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचं नुकसान आहे। शेतामध्ये पाणीच पाणी असल्यानं सोयाबीन हे आता काळं पडलंय। शेतकऱ्याला अश्रू अनावर होत आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। मी सोयाबीनच्या शेतामध्ये आहे, तुम्हाला मी या ठिकाणी दाखवू शकतो। अक्षरशः हे जे पाणी आहे, तुम्हाला हे जी पाणी आहे ते पूर्ण पाण्यामध्ये ही जी सोयाबीन या ठिकाणी पूर्णतः काळं पडलेलं आहे। अक्षरशः काढणीच आलेलं जी सोयाबीन आहे, हातातोंडाशी जो आलेला घास आहे पूर्णतः निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। अक्षरशः पूर्ण सोयाबीन काळं पडले, सोयाबीनमधले दाणे देखील आता काळे पडलेले पाहायला मिळतात आणि अक्षरशः ह्याला काहीच राहिलं नाही। माझ्याबरोबर या ठिकाणी जे शेतकरी आहेत ते शेतकरी आहेत। काका, काय सांगता येईल, काय किती नुकसान झालंय आणि कशा पद्धतीने ह्याला जी मेहनत केली होती काय सांगता येईल? माझी 9 बॅग सोयाबीन आहे, त्यापैकी आम्ही 1 एकरच्या सोयाबीनमध्ये उभा आहोत। त्यासाठी आम्ही नांगरट करून 2 पाळ्या करून व्यवस्थित सगळी मेहनत केली आणि एवढे मेहनत करून 3,500च्या बॅगचे आम्ही बियाणं विकत घेतलं, खत भारीपैकी टाकले, खुरपण केली, सगळ्या व्यवस्थित केलं असताना यावर्षी अशी अपेक्षा होती की आम्हाला चांगल्यापैकी उत्पन्न मिळेल, परंतु निसर्गाने आपल्याला साथ दिली नाही आणि सततच्या पावसामुळे आमच्या शेताचं फार नुकसान झालंय। हे तुम्हाला साधं 1 एकरचं दिसतंय, परंतु 9 एकरचं असं झालेलं आहे। त्यामुळे सरकारला माझी अशी विनंती आहे की तुम्ही नुसत्या पंचनामे करून किंवा नुसत्या गप्पा मारून थांबू नका, तर शेतकऱ्याचे अश्रू पुसा आणि शेतकऱ्याला काहीतरी द्यायचा प्रयत्न करा। साधारणतः मला 95,000 रुपये खर्च आला होता नुसता पेरणीचा। आता काहीच उत्पन्न येणार नाही, कारण हे काळेपर्यंत अजून 30 तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे आणि 30 तारखेपर्यंत अजून जर 2-4 वेळेस पाऊस आला त्याच्यामध्ये काही शिल्लक राहणार नाही दाना। सरकारने जी मदत जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये हेक्टरी 8,500 रुपये हेक्टरी मदत केलेली आहे। याचा पेरणीचा खर्च पण निघत नाही, मजुरी निघत नाही आणि 8,500 हेक्टरी देऊन काय होणार आहे? गुंठ्याला किती येते त्यांनी सरकारने एकदा विचार करावा आणि मायबाप सरकारने शेतकऱ्याला 100% नुकसान भरपाई द्यावी अशी एक विनंती आहे। नक्कीच आपण पाहिलं की बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 5 ते 5.5 लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं आहे। मात्र सरकारनं कोरडवाहू क्षेत्रासाठी 8,500 रुपये प्रति हेक्टरी मदत केली, बागायतीसाठी 17,000 रुपये हेक्टरी मदत केली, तर फळबागा जे आहेत बहुवर्षीय पीक आहे त्याला 22,000 प्रति हेक्टरी मदत केली। मात्र ही जी मदत आहे ती शेतकरी म्हणतात की ही तुटपुंजी मदत आहे, अत्यंत कमी मदत आहे आणि विशेष म्हणजे आपण ही जी शेत पाहतोय याच्यामधून अक्षरशः काहीही शेतकऱ्याच्या हाताला लागणार नाही असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।